शेती की शेती या आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्व बळीराजांचं मनापासून स्वागत। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनात अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत। त्यापैकी कर्जमाफीची केवायसी कधी करायची, कशी करायची, पात्र लाभार्थ्यांची यादी कधी येणार आणि 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान नेमकं कोणाच्या खात्यात जमा होणार। मित्रांनो, सोशल मीडियावरती अनेक बातम्या फिरताना आपल्या सगळ्यांना दिसतात, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासनाच्या अधिकृत JR नुसार संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही एक शेतकरी असाल आणि तुम्हाला कर्जमाफीचा कर्जमुक्तीचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ एक क्षणही न सोडता न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात दिलेली माहिती तुमची मोठी अडचण दूर करू शकणार आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपल्या राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही अत्यंत महत्त्वाची योजना जाहीर केलेली आहे। ही केवळ एक कर्जमाफी नाही, तर शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या पायावरती उभं करण्याचा एक मोठा प्रयत्न आहे। या योजनेचे मुख्य 3 भाग पडताना आपल्याला दिसतात। त्यापैकी पहिला भाग म्हणजे 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज थकवले त्यांना याच्यामधून दिलासा मिळणार। 2, 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार। ज्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांनी आपलं कर्ज वेळेवर भरलं, प्रामाणिकपणे भरलं, त्यांच्यासाठी एक बक्षीस किंवा एक बोनस म्हणून ही मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे। 3 नंबरला OTS वन टाइम सेटलमेंट। ज्यांचे कर्ज 2 लाखांच्या वरती आहे त्यांना बँकेसोबत तडजोड करून कर्जमुक्तीचा कर्जमाफीचा मार्ग मोकळा करून दिला जाणार आहे। ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे, म्हणजेच यात मानवी हस्तक्षेप खूप कमी आहे आणि पारदर्शकता जास्त आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता अनेकांना प्रश्न पडला की याद्या नेमक्या कधी येतील, तर मित्रांनो, सध्या बँकेच्या स्तरावर ऑडिट प्रक्रिया सुरू आहे। यात प्रत्येक शेतकऱ्याचा डेटा, आधार कार्ड आणि ॲग्रीस्टॅकचं जो काही फॉर्मर ID कार्ड आहे तर ते मॅच करण्याची कामं सुरू आहेत। अधिकृत माहितीनुसार जर सर्व काही नियोजन वेळेत पार पडलं तर 6 जुलै 2026 नंतर पात्र लाभार्थ्यांच्या पहिली यादी प्रसिद्ध या ठिकाणी केली जाईल। आता ही यादी तुमच्या गावातील चावडीवर म्हणा किंवा बँकेच्या सूचना फलकावर ती आपल्याला पाहायला भेटेल आणि ऑनलाईन पोर्टलवरती सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे। लक्षात ठेवा, जुलैचा दुसरा आठवडा हा लाभाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। जर काही तांत्रिक अडचणीमुळे शुद्धीपत्रक काढावं लागलं तर थोडाफार विलंब पाहायला आपल्याला मिळत, पण प्रक्रिया निश्चितपणे सुरू झालेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे काय, तर KYC। एकदा यादी जाहीर झाली की ज्यांची नावं यादीत येतील त्यांना संबंधित बँकांकडून मेसेज येईल। त्याच्याकरता घाबरून जाऊ नका। बँकेत गेल्यानंतर तुम्हाला तुमची बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल। तुमच्या आधार कार्डच्या सहाय्याने तुमचे व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होईल आणि हीच तुमची KYC त्या ठिकाणी असणार आहे। आता ही KYC पूर्ण झाल्यावर तुमच्या कर्जाच्या रकमेची माहिती सिस्टममध्ये अपडेट होईल आणि थेट तुमच्या कर्ज खात्यात ती रक्कम त्या ठिकाणी वर्ग केली जाईल, जमा केली जाईल। त्यामुळे ज्या वेळेस बँकेकडून बोलवणं येईल त्यावेळेस तुमचे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक सोबत ठेवायला विसरू नका। दोघांच्या एक झेरॉक्स सोबत ठेवायला विसरू नका। येथे एक विशिष्ट गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो, ज्यांनी 2019 मध्ये लाभ घेतला होता त्यांना यावेळेस 50,000च्या वरचे कर्ज भरून उरलेल्या रकमेवरती सवलत मिळेल। तसेच ज्यांनी 22-23 ते 24-25 या कालावधीत नियमित परतफेड केली त्यांनाही अनुदानाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। ज्यांचे कर्ज NPA झालेले आहे त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत OTSचा लाभ घेता येईल। त्यामुळे तुम्ही कोणत्या श्रेणीत बसता हे एकदा तुमच्या शाखेत जाऊन नक्की तपासा, जेणेकरून आपल्याला आपली श्रेणी त्या ठिकाणी कळणार आहे आणि त्यानुसार आपल्याला कार्यवाही करावं लागणार आहे। मित्रांनो, शेती व्यवसायात माहिती हीच मोठी ताकद असते। ही माहिती तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा। आपण त्यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवू आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करू। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे अशीच कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून या ठिकाणी कधीही मिस होणार नाही। भेटूया लवकरच एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।